नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक्रूट या चॅनलवर आज आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत. श्री अमोघ वैद्य यांना नमस्कार. नमस्कार. आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आणि श्रोते हो, आपलंही या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. मध्ये आपण एकदा त्रिशुंड गणपतीच्या संदर्भात अमोघ सरांशी आपण बोललोच होतो आणि खूप छान प्रतिक्रिया आपल्यापर्यंत त्याच्यावरनं पोचल्या. मी नंतर ज्या आपल्याला सांगितलं. तर मंडळी, आज आपण एक अगदी वेगळा विषय घेऊन अमोघ सरांशी गप्पा मारणार आहोत. आणि पण तत्पूर्वी तुम्हाला अमोघ सरांची पुन्हा एकदा ओळख करून देते, थोडक्यात देते, कारण मागच्या वेळेला आपण बघितलेली आहे. अमोघ सर हे इंडॉलॉजीचे, प्राच्यविद्येचे एक फार मोठे अभ्यासक आहेत. त्यांच्या वयाकडे जाऊ नका, अभ्यास खूप मोठा आहे, खोल आहे. आणि दुसरी गोष्ट, प्राचीन भारतीय वस्त्र परंपरा, पेशवेकालीन इतिहास आणि गणपती हे त्यांचं आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळे गणपती या विषयात त्यांचा खूप महत्त्वपूर्ण असं संशोधन आहे. आणि हे सगळं शिकताना किंवा पाहताना त्यांना असं लक्षात आलं की हे आपण सगळं आत्ता शिकतो आहे, पूर्वीच्या काळी काय होतं. मग पूर्वीच्या काळी जी विद्यापीठं होती तो त्यांच्या अभ्यासाचा एक आवडता काय म्हणायचं विषय बनला. पण त्यामुळे प्राचीन भारतीय विद्यापीठं या विषयामध्ये त्यांनी खूप सखोल अभ्यास केला. आपण या मालिकेमध्ये एक 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 विद्यापीठ आपण त्यांच्याकडनं पाहून घेणार आहोत. तर आज आपण पहिलं विद्यापीठ पाहणार आहोत, ते म्हणजे तक्षशिला विद्यापीठ. तक्षशिला विद्यापीठ हे नुसतं ऐकलं तरी असं वाटतं की डोळ्यासमोर काय काय उभं राहायला लागतं. की मग ते जायला गेलं होतं, मग ते 3 महिने जायला गेलं होतं आणि असं खूप दुःख होतं म्हणजे ते सगळं ऐकल्यानंतर. मग अशी उत्सुकता जागी होते की आपण याच्याबद्दल अजून समजून घेऊ. तर मग आज आपण तुम्ही आम्हाला हे सगळं समजावून सांगा. नक्कीच. तक्षशिला खूप महत्त्वाचं विद्यापीठ आहे. देशातलं किंवा जगातलं आपण म्हणूयात. एकेकाळी देशात होतं. खरं तर मी तुम्हाला कट करतो याच्यासाठी की मी खरं तर मोठा अभ्यासक नाही आहे इंडॉलॉजीमधला. माझे शिक्षक आहेत जे हा पॉडकास्ट बघतही असतील आणि ह्या खरं खुर्चीवरही बसलेले आहेत अनेक शिक्षक. ते खरं तर माझ्यापेक्षा खूप मोठे अभ्यासक आहे. त्यांनी मला काही गाईडलाईन्स दिल्या की असा अभ्यास कर. आणि अनेक शिक्षक आहेत जे अपरोक्ष ज्यांनी मला शिकवलं, त्यांनी गाईडलाईन्स दिल्या आणि त्यानुसार मी हा विद्यापीठांचा अभ्यास करू शकलो. पहिलं मी खरं तर काम केलं ते म्हणजे आमच्या माधवी गोडबोले मॅडम आहेत त्यांच्या अंडर, त्याचबरोबर आपले विजय भटकर सर आहेत, मुकुंद देशपांडे सर आहेत, त्यांच्या अंडर नालंदा विद्यापीठाचं डॉक्युमेंटेशनचं काम झालं. आणि असं वाटलं की हे विशेष आहे, वेगळं आहे काहीतरी, आपण ह्याच्यामध्ये आणखीन खोलात जाऊ शकतो का. आणि मग एकेका विद्यापीठाचं बघितलं. त्यातलं एक पहिलं म्हणजे सगळ्यात जुनं आपण म्हणतो ते म्हणजे तक्षशिला. मस्त. मग हे तक्षशिला विद्यापीठ सध्या कोणत्या देशात आहे? तक्षशिला विद्यापीठ खरं तर भारतामध्ये आपण विद्यापीठ असं जर नाव घेतलं तर त्याला आपण नालंदा लगेच डोळ्यासमोर येतं किंवा विक्रमशिला असं डोळ्यासमोर येतं, कारण त्याचे आपण फोटोज बघितले. पण मग तक्षशिलाचे बघितले नाहीत का? कारण तक्षशिला हे आता भारतात नाही, तर हे आत्ताच्या पाकिस्तानात आहे. रावळपिंडीपासून साधारणपणे 32 किलोमीटर ते दूर आहे. झेलम आणि सिंधू ह्या 2 नद्यांच्या मध्ये मधला जो प्रदेश आहे यामध्ये हे अत्यंत सुंदर विद्यापीठ आत्ता आहे. एकेकाळी होतं आणि मोठा प्रदेश आहे. म्हणजे तुम्ही आपण आता जाऊ शकत नाही, पण त्याचे जे जुने फोटोज आहेत, डॉक्युमेंटरीज आहेत, डॉक्युमेंटेशन्स ज्यांनी करून ठेवलेली आहेत. जॉन मार्शल ने खरं तर जॉन मार्शल यांना 1920 साली त्यांनी केलं त्याचं काय म्हणत एक्सकवेशन. जर त्यांनी केलं नसतं तर खरं तर तक्षशिला आपल्याला सापडलंच नसतं. 1980 साली मला साल चुकत असावं, पण 1980 साली त्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला गेला. आणि अनेक सुंदर बऱ्याच वेळेस मंदिर स्थापत्य किंवा बौद्ध स्थापत्यशैली हा अभ्यास करताना सुद्धा तक्षशिलेची काही अलंकृत केलेली स्तूप आहेत किंवा स्तूपाचा खालचा चौकोन आहे, म्हणजे तो जगती किंवा त्याला अधिष्ठान म्हणून त्याचा अभ्यास केला जातो. इतकी सुंदर या एक सिटीच होती खरं तर तक्षशिला. त्यामुळे ही आत्ताच्या पाकिस्तानमध्ये आपल्याला ही दिसते. पण मग इतकं सुंदर ते शहर आणि आत्ता आपण ऐकलं त्याप्रमाणे इतकं सुंदर विद्यापीठ, पण त्याला जगातलं पहिलं विद्यापीठ असं का म्हटलं जातं? हां, खरं तर
जगातलं पहिलं विद्यापीठ ही कन्सेप्ट थोडीशी मी समजावून सांगतो की आत्ता आपण विद्यापीठ म्हणतो तसं विद्यापीठ त्याला लावू नये. म्हणजे युनिव्हर्सिटी आत्ता जी म्हणतो तशी त्या काळी पण युनिव्हर्सिटी होती असं खरं तर गृहीत धरू नये. विद्यापीठाचे जे उद्देश आहेत खरं तर ते उद्देश त्या काळामध्ये एका प्रिमायसेसमध्ये असलेले आश्रम, पण त्याचा एकच कुलपती जर असेल आणि तो सगळं ते सांभाळत असेल तर ते सगळे आश्रम मिळून त्या प्रिमायसेसमधले ती सगळी उद्दिष्ट पार करत असतील तर म्हणून त्याला आपण आता विद्यापीठ म्हणतो. म्हणजे अनेक अभ्यासकांमध्ये वेगवेगळी मतमतांतर आहे यामध्ये की त्याला विद्यापीठ म्हणावं का वेगळं. जसं की नालंदा आपण विद्यापीठ म्हणत असलो तरी प्राचीन नालंदाचं नाव महाविहार असं आहे. तक्षशिला सुद्धा मोठं आश्रमासारखी मोठी जागा आहे की जिथं लोक येऊन राहत आहेत. बरं, अनेक अभ्यासकांचं मत कसं म्हणजे विद्यापीठ तयार कसं झालं तर असं आहे की समजा आता ही इमारत आहे प्रसाद प्रकाशनाची, इथं शिकवले जात आहेत वेद. समोर एक इमारत आहे, त्या इमारतीमध्ये असं शिकवलं जातं आहे किंवा आश्रम येतो तिथं शिकवलं जाते धनुर्विद्या. आणखीन वेगळी इमारत आहे त्याच्या बाजूला, तिथं आणखीन वैद्यकशास्त्र शिकवलं जात आहे. आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या इमारती आहेत, पण ह्या इमारतींना मी जेव्हा बाहेरनं एक कुंपण टाकतो त्यावेळेस त्या एका प्रिमायसेसचा भाग होता. अशा पद्धतीने विद्यापीठ डेव्हलप झालं असावं असं अनेक जण म्हणतात. जॉन मार्शलचं गाईड टू टॅक्सिला असं म्हणून त्याचं पुस्तक आहे, त्या मोठे अभ्यासक आहेत ते होते म्हणजे, तर त्यांनी सुद्धा अशाच काही थेअरीज मांडलेल्या आहे. कारण मोठे मोठे वर्ग आपल्याला दिसतात. सगळ्यात जुना पुरावा इसवी सन पूर्व 6व्या शतकातला आपल्याला सापडतो ह्याच्यामध्ये, पण त्याच्या आधीपासून आपल्याला उल्लेख मिळतात. तक्षशिला नाव वेगळं आहे. 2-3 कथा आपल्या याच्याबाबत सांगितल्या जातात. तक्षशिला म्हणजे हे भरताने जे गंधर्वांना हरवलं आणि त्यानंतर त्याच्या 2 मुलांसाठी जी 2 मोठी शहरं वसवली त्यातलं हे तक्षशिला शहर. त्यामुळे ते भरताच्या मुलाचं शहर एक. दुसरं म्हणजे तक्षक नाग जो होता, जो सर्पसत्र सगळं महाभारतात तुम्हाला दिसतं ते कुठं झालं, ते तक्षशिलेत झालं. तिथं ते सगळं सर्पसत्र झालं असं आपण मानतो. म्हणून ते तक्षक नागाचं काय म्हणूया ती जागा म्हणून ती तक्षशिला. मला फार आश्चर्य वाटतं आणि नागांची पूजा होत होती हे मला जास्त प्रकर्षाने जाणवतं ह्याच्यासाठी की हे तक्षक हा इथं एका नागाचा संबंध येतो या तक्षशिलेसाठी. दुसरा संबंध येतो पुन्हा आपण नालंदाच्या बाबतीत बोलणारच आहोत, तिथंही नालंदा नागाचाच संबंध तिथं येतो. सो हे युनिव्हर्सिटीज नागांचे संदर्भ सतत येतात. अनेक प्रवाशांनी भेट दिली, त्यांनी अनेक ठिकाणी याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे फाहियान नावाचा प्रवासी भारतामध्ये येतो आणि तो म्हणतो की ही जी जागा आहे ही म्हणजे शिरसंधान केलेली जागा आहे. मुख त्याची जातक कथेमध्ये येते आपल्याला दिसतं की जो बोधिसत्व आहे त्या सिंहासाठी त्याने स्वतःचं मुख म्हणजे काय म्हणूया तोंड हे कापून टाकलं होतं. ते शिरसंधानाची जागा तो ती जागा आहे असं सांगितलं जातं. सो त्यामुळं ही पहिल्यापासूनच इथं काही ना काहीतरी चालू म्हणजे रामायण काळामध्ये वैद्यक शिक्षण किंवा धनुर्विद्येचं शिक्षण या तक्षशिलेमध्ये घेत होते हे जाणवतं. आणि पुन्हा पुढच्या काळामध्ये तर आपल्याला प्रसिद्ध आचार्य आहेत कौटिल्य म्हणजे चाणक्य, ह्यांच्या काळात तर ते आणखीन डेव्हलप करतं. सो नालंदा ही जेवढी नंतर आहे त्याच्यापेक्षा खूप आधीची ही युनिव्हर्सिटी की आपण त्याला असं म्हणू शकतो अभ्यासकांच्या मते की ती युनिव्हर्सिटीचं अर्लिएस्ट व्हर्जन होतं. पूर्ण युनिव्हर्सिटी अशी तयार झाली नव्हती, पण तरी सुद्धा त्याला आपण विद्यापीठ म्हणू शकतो का, तर त्या पॅरामीटर्सला बसतं की उच्च शिक्षण दिलं जातं आहे, विद्यार्थ्यांच्या फक्त पदवी प्रदानच नाही तो शिक्षण त्याचं पुढचं शिक्षण आहे आणि पदवी प्रदान महत्वाची नाहीये त्यांच्यासाठी नॉलेज ज्ञान महत्वाचं आहे. हे खरं विद्यापीठाचे नियम आहेत म्हणजे मी म्हणतोय ते बरोबर. हे सुद्धा तिथं लागू होत आहेत का, तर लागू. आणि शिवाय अनेक विषयांचं शिक्षण तिथे आहे ऑलमोस्ट म्हणजे त्या काळी जे विषय होते तर त्या सगळ्या विषयांचं शिक्षण एवढंच काय गूढविद्या सुद्धा शिकवलेली आहे, संजीवनी विद्या वगैरे. त्याच्या संदर्भ आपल्याला मॅक्सिमम त्रिपिटक ह्याच्यामध्ये जातक कथांमध्ये आपल्याला संबंध ह्या तक्षशिलेचे खूप दिसतात. सो इतकं जुनं बरंच जुनं आहे. म्हणजे मी म्हणतो ना की आपण आता खरं तर ज्यावेळेस विद्यापीठांची मालिका करतोय ही एका तासात बसणारीच नाही, कारण हे विद्यापीठच मोठं आहे. इतकी वर्ष असलेलं विद्यापीठ, त्यामुळे त्याच्यावर एक पुस्तकच लिहून दे
नक्की. प्रत्येक विद्यापीठावर एक पुस्तक लिही. कारण एक 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 विद्यापीठावर बोलायचं म्हटलं तर लिटरेचर सोर्स हा वेगळा येतो, लिटररी सोर्स, प्लस तिथं झालेलं काय म्हणूयात एक्सकव्हेशन हा एक वेगळा येतो, आणि प्लस तिथल्या लोकांच्याही वेगवेगळ्या कथा आहेत ज्या मला मध्ये सापडल्या, तर त्याही खूप वेगवेगळ्या आहेत. म्हणून हा मोठा होतो. पण लोकांना त्या प्रेक्षकांना खरं तर ज्यांना खरं तर माहीत नाहीये त्यांच्यासाठी हा आपण एक काय म्हणूयात बेसिक कोर्स सारखा आता आपण मांडतो. बरोबर बरोबर. येस. त्या कथांमधली एखादी छान कथा सांगू शकतोस? ती हीच कथा मी तुम्हाला म्हंटलो ना की त्याचं मुंक म्हणजे जी जातक कथांमधनं आली, कारण तिथं ती जागा आहे की ती दाखवतात की इथं ते मुंक कापला, त्यासाठी ती खूप प्रसिद्ध जागा आहे. एवढंच नाही तर गळा कापलेली सुद्धा जागा आहे, त्याची सुद्धा तिथं जागा दाखवतात. बाबरखाना म्हणून तिथं जागा आहे, तिथं ती वाघाची ती जागा म्हणून दाखवली जाते. अजूनही तिथं ते प्रसिद्ध आहे, तिथले आर्किओलॉजिस्ट ती दाखवतात. बर बर. आत्ता मग अशी बोलताना आर्य चाणक्यांचा तो उल्लेख केला, तर त्यांचा तक्षशिला विद्यापीठाशी काय संबंध होता का नाही मुळात? निश्चित होता. आपण असं मानतो आपल्याला कौटिल्यांचं खरं तर म्हणजे किंवा चाणक्यांचं खूप नंतरचे संदर्भ आपल्याला मिळतात. म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्र असेल किंवा मुद्रा राक्षस असेल, पण बाकीच्या कथांमध्ये सुद्धा आपल्याला हे लक्षात येतं की ज्यावेळेस ते मगधातनं निघाले त्यावेळेस त्यांनी चंद्रगुप्ताला त्यांच्या बरोबर घेतला. अत्यंत लहान मुलगा होता तो, पण ती एक चुणूक असते की नाही की ह्या मुलाला जमतंय, म्हणजे मी जे शिकवेल तो पटकन ग्रास्प करू शकतो आणि त्याला कळकळ आहे त्या गोष्टीची. त्याला घेऊन ते तक्षशिलेला गेले आणि तक्षशिलेला त्यांनी त्याला पूर्ण काय म्हणूयात ट्रेनिंग दिलं. याचं कारण काय सांगतो, मुळात स्वतः ते तक्षशिलेला शिकलेले आहेत. तेही मगधातनं निघाले. ते तिथे शिकवत पण होते का? शिकवत होते, म्हणून तर म्हटलं की ते तिथं जाऊन शिकवलं. याचं कारण ते स्वतः तक्षशिलेत शिकले. कारण तक्षशिलेत शिकणं काही फार कठीण नव्हतं म्हणजे पैसे भरायचे आता आणि मग ऍडमिशन घ्यायची, मग पैशांची धावपळ करा, ते सगळं हे त्या हा नव्हता प्रकार. तो काय होता आपण पुढं त्याबद्दल बोलूच. त्यामुळे स्वतः ते शिकले, पारंगत झाले, स्वतः हुशार होते. म्हणजे ज्या अर्थी त्यांनी कौटिल्य अर्थशास्त्र लिहिलेलं आहे त्या अर्थी ते कंपायलेशनचं काम उत्कृष्ट त्यांनी केलं. म्हणजे ते स्वतः, तुमचा तर PhDचे कौटिल्य अर्थशास्त्रावर. म्हणजेच काय तर तक्षशिलेमध्ये शिकत असताना राज्य व्यवहाराचं जे ज्ञान आहे त्यावेळेस त्यांनी शुक्राचार्य वगैरे वगैरे सगळ्यांचं एकत्रित केलं, म्हणजे ते शिकवलं जात होतं. एक दुसरी गोष्ट, कंपायलेशन कसं झालं पाहिजे हेही जमत होतं. आणि तिसरं म्हणजे स्वतःचं मत देणं, म्हणजे स्वाध्याय पण होत होता. सो तसे ते प्रचंड हुशार होते. तक्षशिलेतले वन ऑफ द ग्रेट शिक्षक म्हणून त्यांना बघितलं जात होतं. ज्या वेळेस अलेक्झांडरचं आपल्यावर आक्रमण झालं, ह्या अलेक्झांडरच्या आक्रमणामध्ये तक्षशिलेचा राजा होता अंभी. या अंभी कुमाराने तक्षशिलेची काय म्हणूयात द्वारं ही अलेक्झांडरसाठी मोकळी करून दिली होती की तो देवदूत आहे. तो देवदूत म्हणूनच ज्यावेळेस पोरस बरोबर युद्ध चालू होणार होतं त्यावेळेस साथ अंभीकडे दिली आणि अंभीने दिली आणि अंभीला आता तक्षशिलाच पडल्यानंतर त्याचं मुळात नेतृत्व कोणी करायचं, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा नेतृत्व केलं पाहिजे. त्यामुळे अनेक ऑलरेडी धनुर्विद्या शिकवली जात होती. ज्यावेळेस काशीचा राजा, जातक कथेत काशीच्या राजाने ज्यावेळेस त्याच्या काय म्हणूयात एका राजपुत्राला पाठवलं होतं त्यावेळेस 103 मुलं धनुर्विद्या शिकत होती तक्षशिलेमध्ये. आणि कसं होतं तर मी अगदी थोडक्यात वर्णन सांगतो की मोठा बैलगाडी होती, त्या बैलगाड्यामध्ये वाळू, पत्रे आणि लाकडं टाकली होती आणि त्याने एका बाणात ती तोडली होती बैलगाडी, असा उल्लेख येतो. त्यामुळे उत्कृष्ट त्याला धनुर्विद्या तिथं शिकवली जाते. सो हे सगळं शिक्षण त्यांनी पहिले विद्यार्थ्यांना दिलं, त्याचबरोबर त्यांनी काय म्हणूयात चंद्रगुप्ताला दिलं. आणि तुम्हाला लक्षात येईल की चंद्रगुप्त हा राजा झाला, म्हणजे राजा बनवण्याचं शिक्षण त्याला इथं मिळालं. त्यामुळे चाणक्य, कौटिल्य, तुम्ही जी नावं घ्याल, विष्णुगुप्त, या सगळ्यांचा थेट संबंध हा तक्षशिलेशी आलेला आपल्याला दिसतो. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांचं शिक्षणही तिथं ह्यांनी घेतलेलं आणि ह्यांनी दिलेलं असं सुद्धा आपल्याला दिसतं. आणि प्रसिद्ध आहे ती, कारण एखादा शिक्षक ज्यावेळेस उभा राहतो आहे आणि या सगळ्यांना उभं करतो आहे
त्यावेळेस तो कोणीतरी महत्वाचा आहे आणि बाकीचे जनपद ते त्याचं ऐकता आहेत. म्हणजे तक्षशिला या महाजनपदांमधलं महत्वाचं शैक्षणिक केंद्र होतं, हे मात्र आपल्याला व्यवस्थित दिसून येतं. अच्छा अच्छा अच्छा. खरं आहे. पण मग ही अशी जी तक्षशिला विद्यापीठ हे कोणत्या प्राचीन राज्यात, म्हणजे पूर्वी महाजनपद म्हणत असत ना त्याला, तर त्याची राजधानी होती? तक्षशिला आत्ता पाकिस्तानमध्ये, सो गांधार प्रदेश आपण म्हणतो, या गांधार प्रदेशाची ही तक्षशिला राजधानी होती. आणि खूप महत्वाचं शहर होतं, म्हणजे फक्त शैक्षणिक दृष्ट्या नाही तर व्यापारी दृष्ट्या सुद्धा असणार आहे हे शहर महत्वाचं. त्यामुळं ते राजधानीचं शहर होतं तिथं. रेशीम मार्गाशी काही त्याचा संबंध होता? नाही, तो चायनाकडनं जात होता. पण बऱ्याच ठिकाणी ते मानलं जातं की हा नंतरचा जो चायनाच्या कारण त्याला जे फाटे फुटले त्यातला त्यातला हा एक होता. व्यापारी मार्गावरच मी म्हटलंच तसं. म्हणजे आता जे आपण बघितलं की मौर्य आता बोर्ड चंद्रगुप्तचं शिक्षण तर तो त्याचं शिक्षण तिथेच हो झालं. हो हो. आता काही उल्लेख मिळतो का की त्याने तिथे कोणत्या कोणत्या प्रकारचं कुठल्या विद्यांचं शिक्षण घेतलं असं काही? नाही, तो उल्लेख मिळत नाही. सोपं आहे ते. त्या राजाने काय शिक्षण घेतलं हे बघायचं असेल तर त्या विद्यापीठात काय शिक्षण घेतलं जात होतं हे तुम्हाला म्हणजे तिथे जे काय शिक्षण उपलब्ध आहे ते सगळं एक राजा, भावी राजा म्हणजे त्या नात्याने त्याला मिळालं. म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे. पण मग इतकं मोठं, म्हणजे आताच्या काळात जर आपण बघितलं तर एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही सहजच 20च्या पुढचंच असता. तर मग त्या काळात अशी काही कुठली वयोमर्यादा वगैरे अशी काही होती की? म्हणजे तुम्ही प्राथमिक शिक्षण घरी घेतल्यानंतर मात्र उच्च शिक्षणासाठी तुम्हाला जायला लागायचं विद्यापीठामध्ये. आता काही ठिकाणी असं म्हणतात की 12व्या वयापर्यंत तुम्ही आश्रमात शिक्षण घेतलं आणि मग त्यानंतर तुम्ही पुढचं उच्च शिक्षणासाठी तिथं जायचं. तर काही जण म्हणजे काही प्रवासी म्हणतात की 16व्या वर्षानंतर मुलं तिथं प्रवेश करत होती. पण मुळातच उपनयन संस्कार झाल्यानंतर मग गुरूंच्या आश्रमात जायचं. मग इथेही तोच नियम होता का त्यांच्या आश्रमातलं शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या पुढची विद्या घेणार? प्राथमिक शिक्षण आता काय झालं, इसवी सन पूर्व 6व्या शतकात म्हणजे भगवान गौतम बुद्धांच्या आधीपर्यंत इथं वैदिक शिक्षण शिकवलं जात होतं असं आपण म्हणतो. भगवान गौतम बुद्धांच्या ज्यावेळेस झाले त्यानंतर वैदिक शिक्षणाबरोबरच तिथं बुद्धिस्ट सुद्धा शिकवलं जायला लागलं. जैन धर्मशास्त्र म्हणजे दर्शनशास्त्र किंवा हे असतील हे सुद्धा शिकवायला लागायला लागले. त्यामुळे तिथली थोडीशी पद्धत आपल्याला ज्यावेळेस आचार्य आणि आचार्यांच्यावर उपाध्याय ही पद्धत तयार झाली. त्यामुळे मग तुमचं काय म्हणूयात आचार्यांचं शिक्षण आणि मग तिकडून उपाध्यायांचं शिक्षण, उपाध्यायांकडचं शिक्षण हे दोन्ही बदललं. सो हा टाइम पिरियड पण बदलला, तसं तो पुढं पण गेला. बरोबर. त्यामुळे साधारणपणे 12 ते 16 या वयादरम्यान मुलं शिक्षण घ्यायला जात असणार आहेत तिथं. आणि विद्यार्थ्यांचं कसं असायचं तर राजा म्हणजे आपल्याला उल्लेख असा येतो काशीवरनं तो राजपुत्र निघाला आणि निघाल्यानंतर त्याच्याकडे एक छत्री होती, पायात चपला होत्या, साध्या पानांपासून बनवलेल्या चपला, आणि त्याच्याबरोबर 1000 सुवर्ण मुद्रा असं त्यांनी पाठवलं होतं. का ती फी म्हणून. जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी फी भरायचे ते आणि मग त्यांच्याबरोबर गरीब मुलालाही पाठवायचे, म्हणजे त्याचं सुद्धा त्यामध्ये शिक्षण व्हायचं. सो सकाळी सगळे श्रीमंत विद्यार्थी शिकायचे आणि मग दिवसभर काम करून रात्री जे गरीब आहेत ज्यांना फी भरणं शक्य नाहीये ते मुलं काम करून गुरुगृही जसं राहून काम शिकायचे तसं ते रात्री शिकायचे. पण शिक्षण सगळ्यांना समान होतं आणि शिक्षण सगळ्यांना होतं. हा गरीब आहे, हा पैसे भरू शकत नाही म्हणून त्याला नाही, तर त्याच्या शिक्षणाची सोय ही एकतर राजा करायचा किंवा दान दिलेला माणूस करायचा. विद्यापीठ कधी म्हणायचं नाही तुला शिक्षणाला प्रॉब्लेम येतोय ना तर तू शिकायचं नाही. त्यांनी आपलंसच करून घेतलेलं आहे. एवढंच नाही, एक 6-7 वर्षाचा अभ्यासक्रम असायचा. 6-7 वर्षांनंतर तो बाहेर पडायचा. हे बाहेर पडल्यानंतर त्याच्या प्रवासासाठी विद्यापीठ पैसे द्यायचं की तू आता पुढे घरी जाणार आहेस ना तर मग हे पैसे तुझ्याकडे ठेव जायचा खर्चासाठी. मग तिथून तिथं पोहोचेपर्यंतचा जेवढा काय असेल त्याचा खर्च हे विद्यापीठ स्वतः खर्च करायचा. कौतुक आहे. आणि मग त्यामुळे असं लक्षात येतं आपल्याला की ही शिक्षकांची
ज्ञानाप्रतीची आणि विद्यार्थ्यांची ज्ञानाप्रतीची खूप ओढ आहे. त्यामुळेच विषयांचं प्रमाण हे व्हास्ट आहे. आणि समान शिक्षण दिसतं इथे. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. कुठलीच अडचण आपल्याला दिसत नाही. वेरॅज मग फार मुलांना वाटायचं की आपण तिथं जावं शिकायला. म्हणजे अशा काही कथा येतात की ज्यामध्ये जातक कथांमध्ये की मग हे व्याख्यान 100 व्याख्यानं असायची असं ते म्हणतात रोज. तर हे व्याख्यानं जी असायची मग या व्याख्यानांना तो विवाहित पुरुष सुद्धा शिकायला जायचे. म्हणजे हा आणखीन मोठा मुद्दा आहे की असा संदर्भ येतो की विवाहित पुरुष सुद्धा शिकत होते. असं नाही की हे झाल्यानंतर विवाह केला. आज PhD कसं की विवाह झाल्यानंतरही PhD करू शकतात, उच्च शिक्षण करू शकतात, तसं ते सुद्धा करायचे, स्वतः शिकायला जायचे. मग ती बायकोला त्रास व्हायचा. तर दिवा विझवून टाकायची अभ्यास करताना, किंवा मग ज्या दिवशी व्याख्यानाला जायचं त्याच दिवशी तिचं डोकं दुखायला सुरुवात व्हायचं. म्हणजे ती अशी गमतीदार किस्से करते. असं ते व्याख्यानाला जाऊच द्यायचं नाही मग नवऱ्याला की माझ्या बरोबर थांब. ती ज्ञानाप्रतीची त्यांची ओढ आपल्याला खरं तर दाखवायचं हे साधन आहे. बरोबर. खरं आहे. पण मग हे असं दिव्य विद्यापीठ हे कुठे, म्हणजे पाकिस्तानात होतं, गांधार देशाची राजधानी होतं, हे आपण बघितलं. पण लोकेशन काय, म्हणजे कुठल्या नदीच्या किनाऱ्यावर किंवा असं काही? झेलम आणि सिंधू मी पहिले सांगितलं तसं. हो 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 हो. त्यांच्यामध्ये हा भाग येतो. म्हणजे तिथं त्या किनाऱ्यावर खरं तर ते होतं. त्यानंतर आत्ता जर बघायला गेलं तर GT रोड जो आहे ना, आत्ताचा मुख्य GT रोड, मोठा रोड आहे तो, फेमस आहे. तोही ग्रँड ट्रंक रोड, तो काय म्हणूयात तो त्या प्रदेशातच गेलाय. आणि तो काय म्हणूयात एका मोठ्या शहरात, म्हणजे ट्रेड रूट सारखाच तो गेलेला आहे. त्याला लागूनच हे विद्यापीठ आहे. म्हणजे ओके ओके. म्हणजे पहिल्यापासून त्याचं लोकेशन अगदी तेच आहे. प्राईम लोकेशन आहे आणि मोठं विद्यापीठ आहे. तुम्ही बघाल ना तर त्याचं असं, आज आपण विद्यापीठ म्हटल्यानंतर जुनं विद्यापीठ जास्तीत जास्त एक बिल्डिंग असेल असं वाटतं. नाही, ते फार मोठं आहे, भरपूर आहेत. 10,000 मुलं होती असा एक संदर्भ येतो. आपल्याला माहिती असलेले असे त्याचे कोण ज्ञात, त्या तक्षशिला विद्यापीठात शिकून मोठे झालेले अशी काही नावं सांगता येतील का? चाणक्य आहेत, कौटिल्य अर्थशास्त्र त्यांनी लिहिलं आहे. पण या व्यतिरिक्त पाणिनी आहे. पाणिनींचं नाव घेतलं जातं. असं अभ्यासक मानतात. आपल्याकडे त्याचा ठोस पुरावा आहे का, तर असा ठोस पुरावा असा नाही मानला जात. पण अनेक अभ्यासक मानतात की पाणिनी पूर्ण वेळ तिथं होते. पाणिनींचं अष्टाध्यायी त्यांनी तिथे लिहून पूर्ण केला असं मानलं जातं. पण पाणिनी तिथं शिकलेले आहेत. जीविक नावाचा एक काय म्हणूयात वैद्यक शास्त्रातला खूप मोठा वैद्य तिथं शिकलेला आहे. त्याची कथा फार इंटरेस्टिंग आहे. राजगृहात तो होता. राजगृह म्हणजे आत्ताच्या बिहारमध्ये. तिथं तो एका वैश्येचा मुलगा, राजपुत्र अभयाने त्याला काय म्हणूयात त्याचा सांभाळ केला. त्याला पैसे देऊन पाठवलं, म्हणजे मगधातनं पाठवलं त्याला तक्षशिलेला. तक्षशिलेमध्ये तो शिकला आणि तो त्या काळचा बेस्ट वैद्य होता. त्याला शस्त्रक्रिया व्यवस्थित जमत होती. त्याने राजा, मला तर नेमकं ना राजाचं कुठला राजा ते नाव आठवत नाहीये, पण त्याचं कावीळ बरं त्याने केलं होतं. त्याने एकाचं डोकं जिथं फाटलं होतं ते शिवलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, भगवान गौतम बुद्धांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत होता, तेव्हा ह्याने त्यांना बरं केलं होतं औषधी तूप देऊन. त्यामुळे हा आणि प्रसिद्ध असा तो वैद्य होता, कारण तो मगधाचा त्यानंतर राजवैद्य झाला. म्हणजे तो दरबारातला वैद्य, मोठा वैद्य झाला. असा जीविक होता. हे तरी आत्ता मला पटकन आठवतात. पण यासारखे अनेक राजे की जे मूळचे तिथे शिकून गेले, म्हणजे आता मग अशी आपण बघितलं तसं काशी नरेशाने राजपुत्राला पाठवलं होतं. तर असे अनेक राजे त्या काळाचे ते शिकले. काशी ज्यावेळेस तुम्ही इकडं तक्षशिलेमध्ये शिकलात आणि तिथनं काशीत आलात आणि काशीत व्याख्यान दिली, तर असं मानलं जायचं की खूप मोठा माणूस आलाय काशीमध्ये आणि काशीचं नाव वाढलं त्यामुळं असं मानलं जातं. बरं. काशी विद्यापीठ तर होतच होतं, पण तक्षशिलेतनं आलेल्या माणसामुळे काशीचं नाव वाढलं असंही म्हटलं जायचं. बर. पण मग अशा या तक्षशिलेमध्ये कोणकोणते विषय शिकवले जायचे? तक्षशिलेमध्ये 3 वेद शिकवले जायचे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. अथर्ववेद शिकवला जात नव्हता. 18 कला शिकवल्या जायच्या.
त्यानंतर विद्या शिकवल्या जायच्या, म्हटलं गूढ विद्यासारख्या सगळ्या विद्या सांगितल्या तुम्हाला त्या. पण वैद्यकशास्त्र असेल, धनुर्विद्या असेल, हे 2 कर प्रमुख आहेत. कारण शिल्पकला होता. शिल्पकलेचा एक संदर्भ असा येतो की शिल्पकलेसाठी एक विद्यार्थी ज्यावेळेस गेला शिकायला त्यावेळेस 500 विद्यार्थी शिल्पकला शिकत होते अरे बापरे. ऑलरेडी. त्यामुळे तुम्हाला गांधार कला आपल्याला काही नवीन नाही. मथुरा शैली आणि गांधार शैली आपण जी प्रसिद्ध म्हणतो, अमरावती शैली आहे काय, त्यातली गांधार शैली तर किती सुबक आहे ही आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे ती शिल्पकला ही त्यांना उत्कृष्ट जमत होती. याचं उदाहरण तुम्हाला आत्ताचंही दिसतंच. पण त्याचबरोबर तक्षशिलेमध्ये जसं आपल्या नालंदाचं आहे, भारतातल्या अनेक युनिव्हर्सिटीजचं एक म्युझियम तयार केलं आहे, तसं तक्षशिला म्युझियम आहे. जर आपल्याला कधी पाकिस्तानात कोणी गेलंच आणि ते बघितलं तर ते पाकिस्तानातलं ते म्युझियम बघा. अगदी नाही शक्य तर म्युझियम टूर ही त्यांच्या वेबसाईटवर आहे, स्वतः त्यांनी केलेली, आणि म्युझियमचा कॅटलॉग स्वतः आहेच आहे. तर तो एकदा बघा. सगळी गांधार शैलीतली बुद्ध मूर्ती असेल किंवा फार सुंदर तो तिथला एक राजकुमार आहे किंवा एक द्वारपाल आहे ज्याच्या हातात अशी मोठी अशी परडी आणि त्याच्यात अशी फुलं ठेवलेली आहे. ती फुलं फार सुंदर कोरलेली आहे. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो. अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8460378990. प्रसाद प्रकाशन. शिल्पशास्त्राचा एक उल्लेख येतो. शिल्पशास्त्र शिकवलं जात होतं, म्हणजे शिल्पविद्या शिकवली जात होती. पण आता मी ऐकलं त्याप्रमाणे शिल्पविद्या म्हणजे फक्त मंदिरांवरचं कोरीव काम करून मूर्ती घडवणं हा अर्थ नाही. अनेक एक्सकव्हेशनमध्ये अनेक सुंदर अशी सोन्याचे दागिने सापडले, तेही त्या म्युझियममध्ये ठेवलेले आहेत, कॅटलॉगमध्ये आहेत. खूप बारीक कोरीव काम नालंदामधले विद्यार्थी करत असणार आहेत. आणि मग काय म्हणूयात, आचार्य आणि उपाध्याय, अगदी त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला येतं आचार्य आणि उपाध्याय. म्हणजे चुकून उपाध्याय असं म्हटलं तर उपाध्याय असं मला म्हणायचं आहे, हे समजून घ्या. सो आचार्य आणि त्यांच्यावरती उपाध्याय. आचार्य शिकवणार आणि उपाध्याय ते सगळं आचार्य बरोबर काम करताय की नाही, ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे की नाही, हे तक्षशिलामध्ये बघायचं. नालंदामध्ये स्वरूप बदललेलं असतं. उपाध्यायांचा स्टडी, उपाध्याय होण्यासाठी 10 वर्ष लागतात, आचार्य होण्यासाठी 6 वर्ष लागतात, 6 ते 7 वर्ष लागतात. इथे पण मुदत ठरलेली. हो, म्हणजे तुम्हाला ते शिक्षकांची शैक्षणिक पातळी, या सगळ्या गोष्टी बीएड वगैरे किती वर्षात करायचं. मला असं वाटतं की आपण विषय कोणते शिकवले जातात त्याच्याबरोबर थोडंसं आपण ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालायचं, विद्यार्थी खायचे प्यायचे का, किंवा एवढ्या मोठ्या विद्यापीठाचा उदरनिर्वाह कसा चालायचा हे पण बघायला पाहिजे. सो एरवी उदरनिर्वाह जो आपण म्हणतो तो आता फीजवर आपला चालत असतो. तर मी आधी म्हटलं तसंच की राजा खरं तर आगाऊ फी घेतली जायची. म्हणजे तुम्ही आता सोन्याच्या मोहरा, म्हणजे 100, 1000 अशा सोन्याच्या मोहरा द्यायच्या आणि तुम्ही त्याला शिकवायचं. हा अगदी बेसिक रूल होता. पण आता काहींना जमतच नसेल, शक्यच नाहीये मी पैसे भरणं, तर त्या गरीब विद्यार्थ्याला ते फुकट शिकवायचे. पण त्यासाठी विद्यापीठाचं काम करायला लागायचं. मग भाज्या चिरून देण्यापासून अनेक गोष्टी आहेत. यामध्ये आजूबाजूच्या गावांना काय म्हणूयात ह्या विद्यापीठाचं काम दिलं जायचं. म्हणजे दूध ह्या गावात नाही येईल, दही या गावात नाही येईल, भाज्या किंवा ही शेतीची काही बाकीचे धान्य असेल ते ह्या गावात नाही येईल, कपडे ह्या गावात नाही येतील, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं ठरलेलं असायचं आणि त्या गावातनं ते तिथं जायचं. त्यामुळे राजा बऱ्याच वेळेस हे दानं द्यायचा की तुम्ही ह्या ही 100 गावं, ही 50 गावं या विद्यापीठाला मी समर्पित करतो आहे. विहार बांधून द्यायचा. त्यामुळे तिथला जो बांधकामाचा खर्च आहे तो सगळा
सॉल्व्ह झालेला असायचा. आणि प्लस एवढ्या सोन्याच्या मोहरा दिल्यामुळे कसं व्हायचं तर फायदा असा व्हायचा की गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण त्यामध्ये मिळायचं. आणि मी म्हटलं तसं की राजपुत्रासोबत गरीब विद्यार्थी सुद्धा बरोबर जायचे, त्यामुळे त्याचा प्रवासाचाही खर्च वाचायचा. आणि राजपुत्रासोबतही ते पुन्हा बाहेर पडायचे. तर तो एकदा राजपुत्र म्हणून तुम्ही आत गेलात की तुम्ही राजपुत्र राहत नाही. हे त्यांचं खूप व्यवस्थित धोरण होतं. राजपुत्र आहे म्हणून त्याला सकाळी त्याला शिकवलं जायचं आणि गरीब आहे म्हणून रात्री शिकवलं जायचं. पण त्यांच्यामध्ये तुला मी मिष्टान्न देतो आणि तो रात्री शिकतोय म्हणून त्याला काहीतरी साधं देतो असा व्यवहार नव्हता. फक्त सकाळ संध्याकाळ टायमिंग्स चेंज होत होतं. आज रात्रपाळीला जसे शिकतात आपल्या जवळ सरस्वती विद्या मंदिरला रात्रीची शाळा आहेच की नाही, रात्रीचं कॉलेज आहे की नाही, तसंच त्याही काळात होतंच की काम करायचं आणि मग शिकायला यायचं. पण व्यवहार सगळ्या विद्यार्थ्यांना सेम होता. कोणीही उच्च नाही, कोणी नीच नाही, सगळा सेम. आणि मग हे काय ना की मग तो विद्यार्थी 7 वर्ष एक विषय शिकायला, तो वैद्यक मी जीविक म्हटलो होतो, तो 7 वर्ष वैद्यकीय शाखा शिकलेला आहे आणि तो एवढा मोठा झाला. मग त्याला उच्च वस्त्र, जिथं जिथं तो चांगले कामं केले त्याला उच्च वस्त्र वगैरे दिलेली आहेत की त्याच राज्यातल्या त्याच स्त्रीने बनवलेले ते हाताने विणलेलं वस्त्र तेच द्यायचं, इतकं ते पर्टिक्युलर त्याच्यासाठी. म्हणजे थोडक्यात असं की जेव्हा तुम्ही या तक्षशिलेमधनं बाहेर पडायचात, म्हटलं धनुर्विद्या शिल्पशास्त्राचं सांगत होतो, मग मी परत ह्यावर येतो की 500 विद्यार्थी शिकत होते ज्यावेळेस तो शिल्पासाठी त्याने ऍडमिशन घेतलं, शिल्पशास्त्रासाठी. आणि गांधार कला तर खूप फेमस आहे. गांधार कला ही माणसाचं काय म्हणूयात, तो जवळपास माणूसच आहे, श्वासच गेली इतकी जवळपास नेणारी इतकी सुंदर ती कला आहे. मग त्याचे राजपुत्र कोरलेले आहेत. शिल्पकलेमध्ये मूर्ती कोरणं, मूर्तिकला, चित्रकला, वस्त्रकला, रंगकला अशा सगळ्या कलांचा समावेश या शिल्पशास्त्रामध्ये होतो. आणि मग त्याची वस्त्र जी आहेत, गौतम बुद्धांची जी वस्त्र आहेत ती वस्त्र सुद्धा आणखीन सुंदर केली जातात. थोडं ग्रीक पद्धतीचा आपल्यावर तो प्रभाव पडतो, ग्रीक रोमन पद्धतीचा, इंडो ग्रीक शैली आपण त्याला काही अभ्यासक मानतात. तर तो प्रभाव जो आहे ना, तो प्रभाव तुम्हाला इथं दिसतो. आणि इथं तयार केले, इथं तक्षशिलामध्ये सापडलेल्या मूर्ती तशा आहेत. मी अगदी पर्टिक्युलर बोलायचं झालं तर मग थोडा आपल्याला असा विचार करता येतो की त्याचा असा पुरावा मिळत असेल तर त्याच्यावर आपण वरती एक हायपोथेसिस असा मांडतो की मग मात्र इथं फक्त भारतीय विद्यार्थी शिकत नसणार आहेत, तर परदेशातले विद्यार्थी सुद्धा शिकत होते. नक्कीच असं होतं. यामध्ये आणखीन एक असं की पण मग ज्या अर्थी ते विद्यार्थी इथे शिकत होते तर त्या अर्थी त्या देशामध्ये काही प्रचलित असलेल्या कला, विद्या किंवा विषय हेही तिथे शिकवले. हे सोपंच आहे ना. म्हणजे वैद्यकीय कला सगळीकडे शिकवली जाते, तुम्हाला धनुर्विद्या सगळीकडे शिकवली जाते कारण ती महत्वाची होती. बँकिंग शिकवलं जायचं, व्यवहार शिकवला जायचा. आपण व्यवहार बोललोच, कौटिल्य अर्थशास्त्र आपण म्हटलोच, म्हणजे अर्थशास्त्र आपल्याला शिकवलं जायचं. पाश्चात्यांची धनुर्विद्या किंवा आपली धनुर्विद्या हे वेगळे होतं ना. मग चंद्रगुप्त मौर्य हा अलेक्झांडरच्या शिबिरात अनेक दिवस थांबला होता ते शिकून घेण्यासाठी. कशासाठी? तो हाच कारण आहे की अनेक विषय एकाच वेळेस विचारात घेणं. विद्यापीठामध्ये पण ते विषय शिकवण्यासाठी या दोन नाही, ते असं आपल्याला त्याचा संदर्भ मिळत नाही की असे 2 वेगवेगळे विषय शिकवले जात होते का. शक्यतो नाही, नसावेत. याचं कारण आहे की ज्यावेळेस तुम्ही एकच विद्या जर का शिकला, जी पाश्चात्य असेल किंवा पौर्वात्य असेल, तर तो तिकडे परत गेल्यानंतर तो तीच विद्या वापरत असेल. हो, पण तो ती एकच विद्या नाही शिकवलं, कसा काय काहीच समजत नाही. बरं, आपण असं समजतोय आता की तो तिथं शिकून तिकडे जात होता. आता मॅक्सिमम कसं असतं, जो नालंदाच्या ह्याच्यात आला की मॅक्सिमम अभ्यासक प्रवासी जे आले त्यांनी असा सगळा भर ते दर्शन फिलॉसॉफीवर दिलेला दिसतो. सो मॅक्सिमम मला असं वाटतं की फिलॉसॉफीची प्रकरणं जास्त वाचली गेली असावी. पाश्चात्य विद्यार्थीही इथे येत असावे याचा एक आपल्याला असा ठोस पुरावा म्हणण्यापेक्षा मेन व्यापारी शहर होतं, व्यापारी उतरत होते, त्यामुळं इथं व्यापारी थांबत असणार आहेत आणि ज्ञानार्जनासाठी ते इथे येत असणार. बरं, काळ खूप मागं जातोय आपला. मग इसवी सन पूर्व 6 आपण म्हणतोय, ज्यावेळेस अनेक संस्कृती ह्या भारताशी जोडल्या जात होत्या आणि पाश्चात्य देशातल्या अनेक संस्कृती ह्या त्याच्या अर्लिएस्ट व्हर्जनमध्ये होत्या. सो कदाचित एकमेकांवर प्रभाव पडणं हे आपण मानतो. म्हणून पाश्चात्य काही प्रवासी हे येऊन इथं शिकले असावेत असं आपण मानतो.
यामध्ये एक गोष्ट फार इंटरेस्टिंग अशी आहे की गूढ विद्या शिकवली जात होती असं मी म्हटलं. यामध्ये संजीवनी विद्या शिकवली जात होती असा संदर्भ येतो. यामध्ये प्राणी विव्हळतो आहे तर तो का विव्हळतोय, त्याला काय त्रास होतोय हे समजून घेण्याची विद्या शिकवली जात होती असा संदर्भ येतो. मोहिनी विद्या शिकवली जायची असं सांगितलं गेलंय. संजीवनी विद्या शिकवली जायची काही ज्यांना अवगत होती असं सांगितलंय. एक अशी होती विद्या की ज्यामध्ये कथा येते बरं का. ती कथा अशी आहे की त्या मुलाने गुप्तधन शोधायची विद्या शिकला तो. त्याने त्याच्या आजोबांचं गुप्तधन शोधलं का वडिलांचं शोधलं आणि मग ते राज्य जे हातातनं गेलं होतं ते राज्य लढून स्वतः मिळवून तो त्या राज्यावर बसला. सो त्याला ते धन शोधण्याची सुद्धा कला त्या काळामध्ये त्यांनी ही तक्षशिलेमध्ये शिकून तो गेला होता. म्हणजे गूढ विद्येसाठी वेगळं डिपार्टमेंट होतं त्यांचं असं म्हणायला हरकत नाही. आणि विद्यार्थ्यांचे लाडही खूप व्हायचे खरं तर. म्हणजे तुम्ही ज्ञानार्जन करताय म्हणजे तुम्ही जगातली सर्वोत्कृष्ट गोष्ट करत आहात असं खरं तर असावं. कारण त्यांना जेवायला बोलवायचे. तक्षशिलेमध्ये त्या विद्यापीठातनं बाहेर पडून किंवा मोठ्या आवारामध्ये जर ते असेल तर आतली जी घरं आहे तर हे मोठी मोठी धनिक कुटुंब त्यांना जेवायला बोलवायची. एक संदर्भ येतो एका कुटुंबाने जवळपास 500 विद्यार्थ्यांना जेवायला घातलं होतं. फारच झालंय. हा म्हणजे त्यांच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे बघा. फार मोठी गोष्ट आहे. आणि तशी आईश असायची विद्यार्थ्यांची असे म्हणायला हरकत नाही. पण पालकांची तेवढीच त्यांना फार वाईट वाटायचं पालकांना. म्हणजे असं आता आज तर व्हॉट्सअप फोन हे सगळं उपलब्ध आहे. पण जेव्हा हे काहीच नव्हतं तर तेव्हा आता हा मुलगा आपल्याला परत दिसतोय की नाही असं होत असेल ना. 7 वर्ष तो मुलगा दिसत नाही म्हटल्यावर ज्यावेळेस मुलं घरी यायची त्यावेळेस उत्सव साजरा व्हायचा. म्हणजे त्याच्या येण्यात मंगल वाद्य वाजवली जायची आणि आई वडिलांना जास्त त्याचा आनंद. म्हणजे त्याचा एक उल्लेख येतो की मी जिवंत असताना बाबा याला बघू शकतोय हे माझं भाग्य आहे. खरंच ते हे असेल. आणि काही विद्यार्थी मग व्यवहारासाठी बाहेर पडायचे तर काही विद्यार्थी हे तिथंच शिकवायला लागायचे. म्हणजे आज जसं आपण करतो की मी विद्यापीठातनं शिकलो आणि मीच मग विद्यापीठात शिकवायलाही लागलो तसेही काही विद्यार्थी राहिलेले आहेत. मग नागार्जुन वगैरे असतील. धौम्य ऋषी तक्षशिलेमध्ये, धौम्य ऋषींचा आश्रम तक्षशिलेमध्ये होता. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना महाभारतात उल्लेख येतो हा की आश्रम 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 असे आहेत आणि त्याच्या भोवती एक कुंपण असावं. अशा ह्या तक्षशिलेची रचना आपल्याला दिसते. म्हणजे विद्यापीठाचं अर्लिएस्ट व्हर्जन हे असं प्राचीन भारतीय विद्यापीठ शक्यता आहे. अगदी शक्यता आहे. सो अशा पद्धतीने हे सगळे विषय शिकवले जात होते. खरं. पण इतकं असं सुंदर भव्य दिव्य इसवी सणाच्याही पूर्वी 600 वर्ष इतकं प्रचंड मोठं झालेलं जे काही एका कालावधीत असं मोठं झालेलं नसणार. मग अशी आपण म्हणालो तसं खूप काल त्याला लागला असेल असं हे महान विद्यापीठ दुर्दैवाने नष्ट झालं. पण याचा नाश कशामुळे झाला, त्याच्यामागे काही कारणं होती का, कोणाचं आक्रमण झालं का? प्रत्येक विद्यापीठाचा नाश हा भौतिकरित्याही झाला आणि काळानुसारही झालेला आपल्याला दिसतो. अगदी काही ठराविक आहेत जी आत्तापर्यंत चालत आलेली विद्यापीठं अशी मानली जातात ती म्हणजे काशी वगैरे जी आत्तापर्यंत चालू आहेत. पण तक्षशिलासारखे विद्यापीठ असतील की ज्याच्यावर प्रत्येक संस्कृतीचा प्रभाव पडत गेलेला आहे. जसं की मी म्हटलो की स्तूप आहेत तिथं 2 मुखांचा गरुड असं तिथं कोरलेलं आहे किंवा सांचीच्या तोरणाचं तिथं अंकन केलं गेलेलं आहे जे इसवी सन पूर्व 1-2 शतकात. इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये जे अनेक आक्रमणं झाली किंवा आपण अगदी स्पेसिफिक बोलायचं झालं तर हुणांचं जे आपल्यावर आक्रमण झालं ह्या हुणांच्या आक्रमणामध्ये तक्षशिला हे संपूर्ण नष्ट झालेलं दिसतं. हे रानटी आक्रमकांमध्ये त्याचा संपूर्ण विनाश झालेला आपल्याला दिसून येतो. आत्ता आपण जे बघतो ते रुईन्स जे आहेत ते अक्षरशः पडलेत. तिथलं जे मोठं स्तूप आहे त्या मोठ्या स्तूपाला अक्षरशः भिंतीचा आधार दिला, अशा उभी भिंतीचा आधार दिला कारण ती उभीच राहू शकत नाही आता. इतकं तर सगळी ती नासधूस झालेली दिसते. इतकी वर्ष चाललेली हे विद्यापीठ त्याचा नाश हा भौतिकरित्या इतका भयंकर पद्धतीने व्हावा सगळ्याच विद्यापीठांचा ही खरं तर फार त्रासदायक गोष्ट असते. आता वेगळ्या दृष्टीने काळानुरूप जर नाश बघायचा झाला
तर ह्याच दरम्यान तक्षशिलेमध्ये जसे काय म्हणूयात आश्रम होते, तसेच भारतामध्ये अनेक ठिकाणी आश्रम मोठ्या स्वरूपात डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. तेल्हारा वगैरे सारख्या ज्या काही ठिकाणं असतील, त्यामुळं विद्यार्थ्यांचा ओढा हा त्या ठिकाणी पण जायला लागला. सो तसं बघता थोडंसं प्रमाण हे कमी 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 होत होतं विद्यार्थ्यांचं जाणं, पण त्याचा जो घावच बसला तो घाव हुणांचा बसला आणि तिथं हे महान विद्यापीठ जे होतं ते पूर्णपणे नष्ट झालं. त्याची लायब्ररी, ग्रंथालय हे फार मोठं होतं ते आणि नालंदाचं. ते तक्षशिलेचं. तक्षशिलेला लायब्ररी वगैरे होती, पण जसं नालंदाचं पण 9 मला मजली कुतूहल लायब्ररी वाटतं की हुणाने आक्रमण केलं ही गोष्ट खरी आहे, पण ज्या विद्यापीठामध्ये इतके प्रचंड धनुर्धारी होते किंवा जिथे शस्त्रविद्या शिकवली जात होती, तर अशा विद्यापीठाचं संरक्षण करण्यासाठी मग काही पद्धत नव्हती झाली किंवा ना. तिथे विद्यार्थी होते तर हो, ते हो. या आक्रमणाविरुद्ध गेले, संपले. ते रानटीच आहेत ना हे सगळे जे आले ते. पण म्हणजे आम्ही कुठल्या पद्धतीने प्रतिकार केला असला तरी तो प्रतिकार आपल्या झालाच. हो, आपल्या राजांनी केलाय प्रतिकार. अहो, हुणांचं आक्रमण फक्त तक्षशिलेवर नाही ना झालं, भारतावरच झालं. जिथं जिथं आपण हरलोय भारतातले प्रदेश, तिथं राजांनी प्रतिकार केलाच की. त्या राजांमध्ये काही शक्ती नव्हती अशातली गोष्ट नाही, पण त्यांच्या समोर ती कमी पडली ना. नाशाला म्हणजेच हरणाला कारण खूप आहेत त्या राजाने. खरंय खरं. पण तरी हे खूप मोठं दुर्दैव आहे असंच आपल्याला म्हटलं हो, पाहिजे. म्हणजे अशी बुद्धिस्ट सुद्धा शिकवली गेलेली विद्यापीठ आहे. आता ते पण अहिंसा, शस्त्र हातात धरायचे नाही. तेव्हा धनुर्धारी तसेही कमीच असणारे 4थ्या शतकापर्यंत झालेले, की ज्यामध्ये कारण नवीन धर्म आला ना एखादी गोष्ट तर ती फॅसिनेट करते पटकन. हो. सो लोकांचा त्याचं ओढा, खूप आकर्षण वाटायला लागतं. लोकांचा ओढा पटकन त्याच्याकडे जायला लागतो. हीच पुढे जी मी नालंदाच्या वेळेस आपल्याला सांगणार आहे की तीच गोष्ट नालंदाच्याही वेळेस आपल्याला झालेली दिसते, की नवीन विषयाकडे ओढा पटकन जसा जातो तशी नालंदा युनिव्हर्सिटीचं सुद्धा कमी होऊन दुसऱ्या युनिव्हर्सिटीकडे जातं. तेच तक्षशिलेचंही व्हायला लागलं आणि मी म्हटलं की त्याच्यावर जो घाव पडला तो हुणांचाच पडला पूर्णपणे. असं तर अशा रीतीने आज आपण तक्षशिला विद्यापीठाचा आपण आज परिचय करून घेतला. त्याची भव्य स्थिती, त्याचा अंत हेही आपण सगळं जाणून घेतलं. आता आपल्या पुढच्या भागामध्ये आपण नालंदा विद्यापीठाचा आपण परिचय करून घेऊया. माझी खात्री आहे तोही आजच्यासारखा सुंदर आणि रंजक असेल. त्या पुढच्या भागाकडे आपण लक्ष ठेवूया आणि आजच्या या भागाची आपण सांगता करूया. मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देते, श्रोत्यांच्या वतीने, आमच्या वतीने. धन्यवाद.